हे बघा, म्हणजे बुक्स. बुक्स कुठले असतील मित्रांनो? सांगा बरं मला, बुक्स कुठले असतील? दोन्ही असतील ना बुक्स आपले, वैदिक पिरियड आणि म्हणजे वैदिक पिरियड मधले ऋग्वेदिक पिरियड आणि लेटर वैदिक पिरियड, दोन्हीचे पुस्तक आहेत. म्हणजे ऋग्वेद आणि लेटर वैदिक पिरियड मध्ये कुठले कुठले पुस्तक आहेत? सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि त्यानंतर कुठले? ब्राह्मणास. ब्राह्मणास नंतर कुठले? अरण्यकास. अरण्यकास नंतर कुठले? उपनिषद. हे सगळे कुठले पुस्तकं आहेत? आणि बरियल मेगालिथिक दिसते का तुम्हाला? बघा इथं फोटो बघा, मोठे मोठे दगड लावलेत बघा. आता ह्याच्या खाली जेव्हा मी उत्खनन करणार, आता बघा इथं इथं उत्खनन जेव्हा मी करणार तेव्हा मला सापडणार गोष्टी. कळते का तुम्हाला? आणि या गोष्टींवरनं मी काय करणार? आय एम गोइंग टू रिकन्स्ट्रक्ट देअर हिस्ट्री. क्लिअर? येस, नो, नो, येस, एव्हरीवन. अरे समजा की नाही समजा? चलो भैया. ओल्डेस्ट बुक्स कुठले आहेत मित्रांनो? बघा, मी जर तुम्हाला फक्त असं शिकवलं असतं, तुम्हाला डेप आली असती का? नाही. आता तुम्हाला आली डेप. कुठला हा कुठला टाइम पिरियड असणार आहे? मग हे हे सगळे तिन्ही कुठल्या टाइम पिरियडचे असणार आहेत? खूप फरक आहे दोघांमध्ये. बरोबर आहे. हे बघा, द ऋग्वेद कंटेन्स ओव्हर 1000 हाइम्स. हाइम्सला काय म्हटलेलं आहे? हाइम्सला काय म्हटलेलं आहे? लिहा, मंत्र. मंत्र. मंत्र एकत्र आले की काय बनतं? सूक्त. म्हणजे मंत्र म्हणजे काय तुम्ही लिहू शकता? मंत्र म्हणजे काय लिहू शकता? एक पॅरेग्राफ, पुस्तकामधलं एक पॅरेग्राफ. पॅरेग्राफ एकत्र आले तर काय बनतं? चॅप्टर. सूक्त म्हणजे काय? चॅप्टर. चॅप्टर एकत्र आले की काय बनतं? बुक. बुकला काय म्हणतो आपण? मंडल. आणि मंडल एकत्र आले, सेट ऑफ बुक्स इज कॉल्ड एज संहिता. हा क्रोनॉलॉजिक आली का तुम्हाला? मंत्र आहेत त्याच्यामध्ये, मंत्र. ऋग्वेदमध्ये काय आहेत? मंत्र आहेत. कोणासाठी मंत्र आहेत? तर अवतीभोवतीच्या लोक, अवतीभोवती जे बघतात त्याला त्यांनी देव बनवून टाकलेला आहे, आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी काय दिलेले आहेत? त्यामध्ये मंत्र दिलेले आहेत. सुक्त म्हणजे काय? वेल सेड. म्हणजेच काय? ते मंत्र आहेत. आता तुम्हाला लक्षात कोणी बनवलेले आहेत? ऋषी मुनींनी. बरं, आता अजून तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं असेल, ते ऋषीमुनी काय म्हणतात? आम्ही नाही बनवले. आम्ही जंगलात गेलो, तप केलं, तपश्चर्या केली, देवाची ध्यान धारणा केली, आणि देवानी आम्हाला काय केलं? हे देवाने आम्हाला सांगितलं. म्हणजे आम्ही काय केलेलं आहे? हे फक्त ऐकलेलं आहे. आणि ऐकल्यामुळं ऋग्वेद ते उपनिषद हा जो पूर्ण ग्रंथ आहे, ते सगळे ग्रंथ पुस्तक आहेत, यांना काय म्हटलं जातं? लिहा, श्रुती. श्रुती साहित्य. काय म्हटलं जातं त्याला? श्रुती साहित्य. आता या श्रुती साहित्याच्या दोन अर्थ लागू शकतात, लक्षात घ्या. एक अर्थ म्हणजे काय? हे ऋषीमुनी काय म्हणतायत? आम्ही नाही बनवलं, आम्ही तप केलं आणि देवाने आम्हाला काय केलं? तिकडं दिलं हे सगळं, आम्ही फक्त काय केलं? ऐकलं, तुम्हाला देतोय. दुसरं ह्याचं इंटरप्रिटेशन, दुसरा अर्थ कसा लावू शकतो आपण? की आपण बघितलंय ही जे सगळे साहित्य आहेत, एक पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत कसे जायचे? मौखिक, ओरली. म्हणजे तुम्ही कसे शिकला आहे? ऐकून. म्हणून भारतातल्या परंपरामध्ये, संस्कृतीमध्ये म्हटलं गेलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं जी मेथड असते, प्रणाली असते, टू लर्न समथिंग इज टू लिसन. तुम्ही आता काय करताय? ऐकताय मला, मग तुम्ही काय करताय? सगळ्या गोष्टी शिकताय. सो श्रुती साहित्याचे दोन अर्थ लागू शकतात. एक अर्थ म्हणजे काय? ऋषीमुनी म्हणतात आम्ही हे ऐकलेलं आहे, आम्ही बनवलेलं नाही. दुसरा अर्थ काय लागू शकतो? एक पिढीने दुसऱ्या पिढीकडनं काय केलेलं आहे? ऐकून शिकलेले आहेत ऋग्वेद. तिथं लिहिलं नव्हतं ना. असे दोन अर्थ आहेत. आलं तुम्हाला लक्षात? श्रुती. पण या सगळ्या साहित्यांना काय म्हणलं जातं? श्रुती. श्रुती साहित्य. क्लिअर? कुठून कुठपर्यंत श्रुती साहित्य आहे? ऋग्वेद ते उपनिषद. कळतंय का तुम्हाला? उपनिषदचा काळ कुठला असेल? 620. लास्ट आला ना, पूर्ण क्रम दाखवला ना तुम्हाला. आलं तुम्हाला लक्ष? क्लिअर आहे का? राईट. हे बघा कशामध्ये लिहिलेलं आहे? वैदिक संस्कृत. आजच्या संस्कृत पासून वेगळे. आजचं संस्कृत कधी डेव्हलप झालं ते पण मी तुम्हाला सांगितलं. कधी झालं? कळतंय का तुम्हाला? अरे बोलो. चला बघा, आता जे ते सगळे हे आहेत, जे ते तिकडं मंत्र आहेत, त्या मंत्रांवरनं आपण अभ्यास केलेला आहे. तर मंत्रांमधनं अभ्यास करतो तर आपल्याला त्यांचे देव कळतात. ऋग्वेद लोकांचे कुठले कुठले देव होते? तर सगळ्यात महत्वाचा देव त्यांचा कुठला होता? इंद्र. आज ज्याला आपण काय एवढं पूजतच नाही. आलं तुम्हाला लक्षात? तर सगळ्यात महत्वाचा देव कुठला होता त्यांचा? इंद्र. का सगळ्यात महत्वाचा देव होता? बघा,
इंद्र वॉज सगळ्यात महत्वाचा देव आहे त्यांचा. इंद्र वॉज युद्धाचा देवता होता हा. आणि ते सातत्याने काय करत होते? युद्ध करत होते. काय युद्ध करत होते ते? पशु. मग तुम्हाला जर तुमच्या युद्धामध्ये यश हवं असेल तर तुमच्यावरती कोणाची कृपा पाहिजे? कारण की हा कुठला देव आहे? वॉरियर गॉड. अजून कुठला देव आहे हा? हा वॉरियर गॉड ऍज वेल एज लिहा रेन गॉड आहे. आलं तुम्हाला लक्षात? आणि जर पाऊस पडला, बरोबर आहे का नाही, जर पाऊस पडला आणि जर आपण युद्ध जिंकलो तरच आपल्या जीवनात काहीतरी आहे, बरोबर आहे का नाही? अरे कळतंय का? सगळ्यात महत्वाचा देव कुठला आहे? इंद्र. पहिल्या नंबरला इंद्र. स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात जास्त प्राइस कोणाची? इंद्र. दुसऱ्या नंबरला कोण आहे? अग्नी. अग्नी का महत्वाचा आहे? अग्नी हा काय आहे? हा मध्यस्थी करतोय कोणामध्ये? देव आणि मानवामध्ये. का? तुम्ही काही अग्नीमध्ये टाकलं काय होतंय? काय होतंय? फक्त जळतंय का? काय होतं त्याचं? धूर निघतो, धूर. आणि धूर कुठं जातो? देवाकडं. म्हणजे तुम्ही जर केलं ओम शांती शांती शांती, म्हणजे एखादा कापलं, अग्नीत टाकलं, तुझं काय निघणार? मग डायरेक्ट जेवण कोणाला दिलं तुम्ही? देवाला. देव खुश झाला, देवाने ढकार मारली, बरोबर आहे का? डायरेक्ट पाऊस. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे दुसऱ्या नंबरला कोण महत्वाचं आहे? कोण महत्वाचं आहे? अग्नी. मग अग्नीनंतर कोण आहे? वरुण. वरुण. वरुण कुठला देव देव आहे? पाणीचा देव. वॉटर गॉड. दिस इज व्हॉट? रेन गॉड. आणि जे इथं आपल्या पृथ्वी तलावरती सगळं समन्वय जे ठेवतोय देव, तो कोण आहे? वरुण. पाणी नसेल तर राहणार का आपलं काय? मेंटेन करणार कोण आहे? म्हणून वरुण. वरुणला अजून एक काय म्हटलंय? कुठला देव हा? तो नैतिकताचा पण देव आहे. गॉड ऑफ मॉरॅलिटी, गॉड ऑफ एथिक्स. आणि मग अजून वेगवेगळे खूप देव आहेत. त्यातला एक पूर्ण आपण आता बघितले वेगवेगळे मंडळ आहेत. कोणीतरी मला विचारलं सर 8वा आणि 9वा बरं आहे मंडळ, तर 8वा पूर्ण मंडळ कोणावरती डेडिकेट केलेला आहे? सोम. सोम त्या काळात काय होतं? सोम एक विशेष वनस्पती आहे ज्यामधनं काय एक विशेष प्रकारचं पेय बनतंय, सोमरस. पिलं की तुम्ही एकदम मजा आहे जीवनात. इसको पीड आला तो लाईफ जिंगाला आला. आलं तुम्हाला लक्षात? मग ते सोम बद्दल सगळं वर्णन त्या ह्याच्यात केलेलं आहे मंडळामध्ये. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? हे बघा हे कसं झालेलं आहे. कसं झालेलं आहे? वेद एक एक पिढीपासून वेद म्हटलं की काय जातं? ऐकले जात, वाचले जात नाही. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं भारतीय परंपरा, भारतीय संस्कृतीमध्ये बेस्ट वे ऑफ लर्निंग काय? तुम्ही काय करता आता मला? आलं तुम्हाला लक्षात? म्हणून म्हणलं जातं ना की तुम्ही 10 पुस्तकं वाचले त्यापेक्षा एक जर हुशार माणसाला भेटले तर जास्त शिकणे. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? म्हणजे आपल्याकडं प्राधान्य कशाला दिलं जातं? कसा अभ्यास करायचा? लिसनिंग. उपनिषदचा अर्थ, उपनिषदचा अर्थ, त्या शब्दाचा अर्थ काय असतो माहिती तुम्हाला? कम सिट नियर मी, या माझ्या जवळ बसा. म्हणजे गुरु शिष्य परंपरा आहे. गुरुच्या जवळ बसतं शिष्य आणि गुरु जे देतो, बरोबर आहे का? शिष्य काय करतात? ते सगळं शिकून घेतात. कसं शिकणार आहेत ते? ऐकून. म्हणून ह्याला काय म्हणले? श्रुती. बरोबर आहे का नाही? प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द अचूकपणे पाठ करण्यासाठी पुजाऱ्यांनी विद्यार्थ्यांना हे सगळं शिकवलं. आलं तुम्हाला लक्षात? कळते का तुम्हाला? समजते का? ऋग्वेद वॉज प्रिंटेड लेस दॅन 200 इयर्स अगो. बरोबर आहे. हे आपल्याला दिसतंय बघा. ही कुठली भाषा होती यांची? संस्कृत मध्ये बघा. संस्कृत मधनं कुठले कुठले आले? आसाम, गुजराती, हे सगळे इंडो युरोपियन लँग्वेज मधनं आलेले. युरोपियन मध्ये इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, इटालियन, स्पॅनिश सगळे इथं आलेले. आपल्याला दिसतंय इथं बघा. मात्र, मा, मदर. जर्मन मध्ये तुम्हाला काय सांगितलं मी? यालाच काय म्हणतात? मुटर. मोटर नाही बाळा. काय मोटर नाही पाणी चढवायला. आलं तुम्हाला लक्षात? राईट. बाकीचे भाषेचे कुठले आहेत? आपल्या आपल्या भारतामध्ये फक्त हे आर्यन भाषा आहेत का? सांस्कृतिक भाषा आहेत का? नाही. आपल्याकडे अजून कुठल्या भाषा आहेत? टिबेटो बर्मन, द्राविडियन भाषा आहेत, ऑस्ट्रो एशियाटिक भाषा आहेत आपल्याकडे. म्हणजे हे सगळे वेगवेगळे भाषेचे प्रकार आहेत जे तुम्ही पुढे आर्ट अँड कल्चर मध्ये शिकणार.
अरे कळतंय का? मजा गंमत वाटते का तुम्हाला? हे बघा, सप्तसिंधू रिजन दिसतो का तुम्हाला? हा बघा, हा सप्तसिंधू, हा डायग्राम काढणं गरजेचं आहे. हा सप्तसिंधू रिजन आहे. सरस्वती बघा इथं इथं दाखवली यांनी सरस्वती. म्हणजे कुठे दाखवली यांनी? पंजाब वगैरे एरियामध्ये दाखवली, पंजाब, हरियाणा. आता ही काय झालेली आहे? ड्राय. ही काय झालेली आहे? ड्राय झालेली आहे. पण 7 रिव्हर आहेत बघा इथे. बरोबर आहे का? हे सगळ्या नद्यांना कसं म्हणून पूजणार आहेत ते लोक? सगळे देवी आहेत. आपल्याकडे सगळ्या नद्या कशा असतात? स्त्रीलिंग आहे. फक्त कुठली नदी प्रामुख्याने पुल्लिंग आहे? ब्रह्मपुत्रा, पुत्र आहे. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय तुम्हाला? राईट. गंगा आणि यमुना ह्यांचं नाव फक्त किती वेळा घेतलं गेलेलं आहे? एकच वेळा. का? कारण की राहतात कुठे? गंगा यमुनाचे संबंध आहे का? आहे का संबंध? नाही. मग हा एरिया पासून ते कुठे जाणार आहेत? हा अप्पर अप्पर गंगा व्हॅली झाली, ही मिडल गंगा व्हॅली झाली. आलं तुम्हाला लक्षात? आणि ही लोअर गंगा व्हॅली झाली. आजचा जो बांगलादेश आहे तो लोअर गंगा व्हॅली झाला ना. बिहार पर्यंत, बिहार वेस्ट बेंगॉल पर्यंत कुठला आहे? मिडल गंगा व्हॅली. म्हणजे आता हळूहळू जे स्थलांतर आहे, लोक कुठं जाणार आहेत? इकडनं इकडं, इकडनं इकडं, इकडनं इकडं. कारण की इकडे जेवढं तुम्ही जाताय तेवढं जे त्या काळातलं तिकडचं जे हे असणार आहे, काय म्हणतो आपण त्याला, जंगल असणार आहे, ते एकदम घनघाट जंगल असणार आहे. लक्षात घ्या. ते जंगल कापणं सोपं आहे का? आपण मध्ययुगीन काळामध्ये इथपर्यंत पोहोचलो. बांगलादेश, तुम्हाला बांगलादेशची कधीतरी जॉग्रफी हिस्ट्री तुम्हाला सांगेल. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. हे बघा, वायव्य भारत, राईट, वायव्य भारत समजून समाज अजून गंगेच्या खोऱ्यात स्थिरवला नव्हता. कुठे राहतात हे लोक? ह्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? सप्त सिंधू रिजन. अरे कळतंय का? समजतंय का? बोला. राईट. आता कशासाठी युद्ध केली यांनी मित्रांनो? युद्ध कशासाठी केली? संपत्ती. काय संपत्ती यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची? बरोबर आहे का नाही? आर्यन्स ह्यांची जी तंत्रज्ञान आहे ऋग्वेदिक काळामध्ये, यांचं तंत्रज्ञान कुठलं होतं? अजून हे ब्रॉन्झच तंत्रज्ञान आहे. कारण की आयन कधी येणार? पण ह्यांच्याकडे काय चांगले होते? आता युद्ध करणारे लोक आहेत. सेंट्रल एशियामधनं नेहमी जो येतो तो युद्ध करणारा आहे. युद्ध करण्यासाठी याच्याकडे युद्ध तंत्रज्ञान चांगलं असणार आहे. आणि युद्ध तंत्रज्ञान तर आहेच त्याकडे चांगलं, धातू चांगला आहेच त्यांच्याकडं, म्हणजे ब्रॉन्झ आहे. पण त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाची, हे युद्ध का जिंकू शकले? हे काय घेऊन आले भारतामध्ये? घोडे. त्यांनी घोडे आणले आणि सगळ्या दुसऱ्या लोकांचे. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय तुम्हाला? राईट. पण आता घोड्यावरती बसले कोणी? घोड्यावर बसले का बाळा कधी? हा, लागले का तुझी? काय होतं घोड्यावरती? तुमचा बॅलन्स राहतो का? कशामुळे बॅलन्स राहतो? बॅलन्स कशामुळे राहतो? घोड्यावरती बसले का तुम्ही? नाही बसले. बॅलन्स कशामुळे राहतो? सीट आहे एक. अजून? अजून पाय ठेवता तुम्ही जिथं, सीटला सॅडल म्हणतात. पाय जिथे ठेवतात, राईट, पाय, ते खूप महत्वाचं आहे. त्याला स्टिरअप म्हणतात. इंग्लिश इंग्लिश आपल्याला काय येतच नाही, कुठलीच भाषा येत नाही आपल्याला. मराठीत काय म्हणतात ते पण माहित नाही आपल्याला, इंग्लिशमध्ये काय माहित ते पण माहित नाही आपल्याला. तर स्टिरअप, स्टिरअप म्हणजे काय? जिथे तुम्ही तुमचा पाय ठेवता. सॅडल म्हणजे सीट. बरोबर आहे का त्याची? आणि रेन असतात तुमच्या हातात म्हणजे लगाम. ह्या सगळ्यामुळे तुमचा काय? बॅलन्स. पण त्या काळामध्ये अजून तंत्रज्ञान, ह्याचं तंत्रज्ञान चांगलं नाही. पाय ठेवायला काही जागाच नाही, सीट व्यवस्थित बनली नाही घोड्यावरची. म्हणून घोड्यावरती बसून कोणी युद्ध करू शकणार नाही. कारण घोड्यावरतीच माझा नियंत्रण नाही आणि मी युद्धावरती गेलो, मग घोडा सांभाळणार का समोरच्या माणसाला सांभाळणार? म्हणून लोक युद्धामध्ये जाताना काय घेऊन जायचे? रथ. रथ महत्वाचे असे. म्हणून बघा रामायण महाभारत मध्ये कृष्णा कोण आहे? सारथी, रथ चालवणारा आहे. युद्धामध्ये रथ महत्वाचा आहे. जसं जसं ही टेक्नॉलॉजी वाढणार, रथ आउटडेटेड होणार. डायरेक्ट शिवाजी महाराज रथवरती फिरतात का? शिवाजी महाराजांचा फोटो कसा आहे? डायरेक्ट घोड्यावरती. घोड्यावरती त्यांचा बॅलन्स आहे का? घोड्यावरती बॅलन्स करून ते युद्ध पण करू शकतात का? का? हे तंत्रज्ञान आलं. असा इतिहास अभ्यास करायचा असतो. रथ आउटडेटेड झाले. अजून विचार करा की जर शिवाजी महाराज रथावरती घुसले असते आपल्या इथं या भागात पेटात,
अटकला असता ट्रॅफिक जाम मध्ये, आणि मग कोणी पण काय केलं असतं, आक्रमण केलं असतं त्यांच्यावरती. पण घोड्यावरती म्हणजे कसं आहे, रथ म्हणजे 4 व्हीलर, बरोबर आहे का नाही? घोडा म्हणजे 2 व्हीलर, कुठं बी काढतोय, फुटपाथ वरनं पण निघतोय माणूस. आलं का लक्षात तुम्हाला? अरे कळतंय का? समजतंय का तुम्हाला? येस ऑर नो? असा विषय आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर कशासाठी लढतात हे? सगळ्यात प्रामुख्याची संपत्ती काय आहे? आलं तुम्हाला लक्षात? राईट. मग काय केलं जायचं? युद्ध झालं की लोकांना पकडायचे, लोकांना पकडून काय बनवायचे? दास, दासू, स्लेव्स. त्यामधनं लोक म्हणतात शूद्र वर्ण इकडनं आला बघ. जे हरवलेले आहेत ते कोण झाले पुढं? वर्ण व्यवस्था झाली ना, बरोबर आहे का नाही? कशासाठी युद्ध व्हायचा? कधी कधी जमिनीसाठी पण व्हायचं. जमीन का? शेती नाही करायची आपल्याला, काय करायचं आपल्याला? आपले जे सगळं आहे आपल्याकडं पशु, त्यांना हे पाहिजे का नाही, तिथं चारा पाहिजे का नाही, ते महत्वाचं आहे. आणि कशासाठी युद्ध व्हायचं? पाणीशिवाय आहे का जग? जीवन आहे का? नाही. बरोबर. आता बघा, जिंकलं, युद्ध जिंकलं की युद्ध जिंकल्यानंतर जे काही युद्धामध्ये जिंकायचं होतं त्याचं वाटप कसं व्हायचं? बघा, वाटप, त्याचा वाटप कसं व्हायचं? सगळ्यात पहिले कोण ठेवायचा? आता बघा, इथं वर्ण व्यवस्था निर्माण झाली. आपण बघा, हे सगळे कोण होते? हे सगळे ट्रायबल आदिवासी लोक होते. आणि आदिवासी समाजामधली सगळ्यात महत्वाची वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. 2-3 वैशिष्ट्य लिहा आदिवासी समाजातली. पहिली वैशिष्ट्य म्हणजे काय असते? त्या समाजामध्ये त्या समाजामध्ये समानता असते. समानता म्हणजे काय? विषमता जास्ती नाही. इनइक्वॅलिटी इज मिनिमम. इनइक्वॅलिटी इज मिनिमम. बरोबर आहे. का इनइक्वॅलिटी मिनिमम असते? बिकॉज दॅट 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 सोसायटी इज कॅरेक्टराइज्ड बाय किनशिप. किनशिप, KINSHIP. किनशिप म्हणजे काय असतं? नातेसंबंध. आपण सगळे कसे आहोत? नातेसंबंध. काका मामा हे जे पोर आहेत सगळी, बरोबर आहे का नाही? जरी आपले काका मामा अमीर असेल, कोणी गरीब असेल, पण तेवढं काय आपल्यामध्ये हे असते का? विषमता असते का? आपण काका मामा आले की लगेच आपण हे करतो का? सल्यूट, असं कसं काय करतो का आपण? काय भेटणार? तुम्ही तुम्ही पाया पडणार आजारांनी, किंवा जर सेम व्हायचे असेल तुम्ही गळे मिळणार. मग काय दाखवते? इक्वॅलिटी. आलं तुम्हाला लक्षात? यांच्यामध्ये काय होती? इक्वॅलिटी. पण हळूहळू ह्याच्यामध्ये काय होणार? आता स्तरीकरण येणार, वर्गीकरण येणार ह्याच्यामध्ये. सो क्लासिफिकेशन येणार ह्याच्यामध्ये. कसं होणार ते? कसं होणार? पहिले बघा, पहिलं पहिलं जे सोसायटीचं डिव्हिजन आहे ते कसं होणार? फर्स्ट डिव्हिजन कसं होणार? असं म्हटलं जातं, फर्स्ट डिव्हिजन इज गोइंग टू बिकम ऑन द बेसिस ऑफ कलर. आयरन्स वर व्हाईट अँड नॉन व्हाईट. बरोबर आहे का नाही? म्हणजे म्हणून शब्द काय आला? वर्ण. वर्ण म्हणजे काय? कलर. वर्ण म्हणजे काय? कलर. वर्ण व्यवस्था ना, कधी विचार केला घ्यायला वर्ण व्यवस्था का म्हणतात? वर्ण म्हणजे कलर. म्हणजे पहिला विभाजन समाजातलं कशाच्या आधारे झालं? कलर, वर्ण. पुढचं विभाजन कशाच्या आधारे झालं? ऑक्युपेशन. ऑक्युपेशन. राजा ऑक्युपेशन आहे, ब्राह्मण ऑक्युपेशन आहे, यज्ञ वगैरे करायचं. म्हणजे आपण सगळे नातेवाईक आहोत, पण आपल्यामध्ये कोणतरी एक राजा आहे, मग त्याचा वर्ण वेगळा झाला. हळूहळू त्याला वर्ष लागणार, बरेच वर्ष लागणार. आपण काय हे किती वर्ष, 1000 वर्षाचं बोलतोय आपण, 1500-1600, बरोबर आहे का नाही? 1000 वर्षांचं आपण 1000 सेकंड मध्ये कव्हर करतोय. आलं तुम्हाला लक्षात? पण ते एवढं फटाफट झालं नाहीये. पहिले वर्ण, मग दुसरं काय? ऑक्युपेशन, व्यवसाय. थर्ड कशामुळे होणार मग पुढं? मग जन्म. मग मला काय वाटणार? मी राजा असेल तर मला काय वाटणार? मेरा बेटा भी राजा बनना चाहिए. मग मी काय करणार? की ज्यांचा जन्म राजघराण्यात झालेला आहे तोच राजा बनू शकतो. म्हणून मी वर्ण व्यवस्थाला माझी परिभाषा लावलेली आहे. वर्ण व्यवस्थाला माझी परिभाषा लावलेली. पेपरमध्ये लिहा, डेफिनेशन ऍज पर निरोधा. बरोबर आहे का नाही? तर काय त्याची परिभाषा आहे वर्ण व्यवस्थेची? वर्णला आज ब्रिटिशांमुळे आपण काय म्हणतो? कास्ट सिस्टम. पण कास्ट सिस्टम हा, कास्ट हा मूळ शब्द भारतातला नाही. हा मूळ शब्द कोणी आणलेला आहे? ब्रिटिश. आणि हा मूळ शब्द ब्रिटिशांनी पण कुठून आणलाय? पोर्चुगल मधनं आणलेला. लक्षात घ्या. कॅस्टोस म्हणून तिथं शब्द आहे. कुठला शब्द आहे? कॅस्टोस. तो शब्द त्यांनी ब्रिटिशांनी भारतात आणला कास्ट म्हणून. पण आपला मूळ शब्द कुठला आहे? वर्ण. वर्ण व्यवस्था. तर वर्ण व्यवस्था त्यालाच आपण कास्ट सिस्टम आज जे म्हणतो. कास्ट सिस्टम
ची माझी परिभाषा, माझं डेफिनेशन असं आहे, इट इज द बेस्ट सिस्टम इन्व्हेंटेड बाय मॅन टू किल कॉम्पिटिशन. काय केलं? ती सिस्टमचा आविष्कार कशासाठी करण्यात आला? काय संपवण्यासाठी? स्पर्धा. कारण की राजा का बेटा राजा बनेगा, बरोबर आहे का नाही? हा, म्हणजे त्याला कॉम्पिटिशन संपली. आलं तुम्हाला लक्षात? पुरोहित का बेटा पुरोहित बनेगा. म्हणजे माझ्यामध्ये किती पण टॅलेंट असेल, आता विचार करा, मी ब्राह्मण नाहीये जातीने, माझ्यामध्ये किती पण टॅलेंट आहे, मी शिक्षक बनू शकतो का? वर्ण व्यवस्थाप्रमाणे नाही. कारण की शिक्षक कोण बनला पाहिजे? ब्राह्मण. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का तुम्हाला? म्हणजे काय केलं यांनी? स्पर्धा मारून टाकली. आलं तुम्हाला? आणि जिथं स्पर्धा मरते तिथं त्या समाजातलं काय मरतं? कार्यक्षमता मरते, एफिशियन्सी. वेअर कॉम्पिटिशन इज लॉस्ट, एफिशियन्सी इज लॉस्ट, माय फ्रेंड. कळतंय का? समजतंय का? राईट. सो अंडरस्टँड दिस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. सो काय झालं आता बघा, युद्धातील लूट, वर्ण व्यवस्था डेव्हलप होणार आहे तुमची. राजा म्हणजे क्षत्रिय, पुढं कोण आहे? ब्राह्मण. कारण की ह्यांनी यज्ञ केलं, ह्यांनी मंत्र पंत्र काहीतरी बोलला असेल, म्हणून युद्धामध्ये सक्सेस भेटला. कोणाला खुश केलं ब्राह्मणनी? इंद्र. आलं नाही लक्षात तुम्हाला? कळतंय का? समजतंय का? राईट. आणि मग कोण आहे? जन, ह्याला दुसरा शब्द आहे वीस, ह्याच्यावरनं तिसरं वर्ण आलं, वैश्य. जन म्हणजे कॉमन पीपल, त्याला दुसरा शब्द कुठला होता? वीस, त्यावरनं कुठला वर्ण आला? वैश्य. आणि जे हारलेले होते, ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, त्याला ते काय बनले असावे? आता हारलेले हे कोण असतील? ओरिजिनल लोक असतील का फक्त जे भारतात राहत होते? नाही, दुसरे आर्यन पण असतील. आर्यन्स मायग्रेटेड इन ब्रांचेस. आता एक जे युद्ध आहे ते खूप फेमस युद्ध आहे, दशराजन युद्ध. कुठलं युद्ध फेमस आहे? दशराजन युद्ध. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. त्यामध्ये काय झालं? एक जो भरत क्लॅन, म्हणजे एक जी टोळी आहे ती दुसऱ्या 10 टोळ्यांबरोबर युद्ध करते. किती टोळ्यांबरोबर? 1 वर्सेस 10. ह्याच्यातले हे 10 टोळ्यांमधलं जे आहेत 5 आर्यन आहेत आणि 5 नॉन आर्यन आहेत टोळ्या. आणि तरी कोण जिंकतंय? भरत क्लॅन. ह्याचा राजा असतो सुदास, हा जिंकतो. आणि हे मग काय करतो जिंकल्यानंतर? ह्याच्यामधलं सगळ्यात जे स्ट्रॉंगेस्ट आहे, ह्याच्यामधले जे सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आहे, कोण होते स्ट्रॉंगेस्ट? पुरू, जे हारले. अरे तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे तुम्हाला? मग भरत आणि पुरू ते दोन्ही मिळतात आणि काय बनवतात? कुरु. त्या दोघांच्या क्लॅनचं नाव काय दिलं जातं? कुरु. मग कुरु जिथं स्थायी होतात त्या एरियाला काय म्हणणार? कुरुक्षेत्र. आलं तुम्हाला लक्षात? भारत जिंकले, पण त्यांनी काय केलं? कोणाबरोबर त्यांनी गठबंधन केलं पुढं? पुरू हारले जरी, पण ते सगळ्यात हारल्यांमधल्या सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट होते. मग भारत आणि पुरू हे एकत्र आले, गठबंधन झालं त्यांचं, आणि त्यांनी कुठलं नाव घेतलं? कुरु. आणि कुरु जिथं स्थायी झाले, आता तर हे स्थायी नव्हते ना ऋग्वेदिक काळामध्ये, पुढे जाऊन हे स्थायी होतील. आलं तुम्हाला लक्षात? आणि कुठं आता कुरुक्षेत्र कुठे आहे? गंगाच्या खोऱ्यात आहे. सप्तसिंधू रिजन मध्ये आहे का ते? नाही. अरे कळतंय का? पण ही जी बॅटल आहे ती कुठे झाली? ऑन द रिव्हर रावी. रावी कुठे आहे? सप्तसिंधू रिजन. जॉग्राफी कळतीये, हिस्ट्री कळतीये, लॉजिक कळतंय, क्रोनॉलॉजी कळतीये. अरे कळतंय का? समजतंय का? राईट. हे लिहा, ह्याच्यावरती घरी जाऊन वाचा, ह्याच्यावरती अजून जास्ती विचार करा, मग तुम्हाला सगळे जे कनेक्शन ते जुळतील. ह्या गोष्टी परत आपण शिकणार आहे मेन्स मध्ये. विचार करा तुम्हाला किती ऍडव्हान्टेज असेल. नवीन पोरगा जो बसलाय मेन्स मध्ये, एन्शियंट पर्यंत अभ्यास करतोय, त्याला हक्क बक्क होईल. तुम्हाला आता होत सर, अरे सर किती अभ्यास करायचा, तुम्ही काय काय बोलता काहीच कळत नाही, असं होतंय का? थोडं थोडं खूप जास्ती वाटते का इन्फॉर्मेशन? वाटलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? पण ह्याच गोष्टी तुम्ही 2-3 वेळा अभ्यास केला, मग कसं वाटत? जमतंय का? तुम्ही असं एकदम छाती टोकून बसणार तेव्हा, हे तुला येतंय का बघ, आता तुमचं तोंड असं एवढं, बरोबर आहे का नाही? तेव्हा वेळेस कॉन्फिडन्स मध्ये फिरणार. आलं तुम्हाला लक्ष? कळतंय? समजतंय? राईट. बघा, यज्ञ कोण यज्ञ करणार आहे? ब्राह्मण. बरोबर आहे का नाही? राईट. युज फॉर यज्ञ, सॅक्रिफाईस. म्हणजे आपण जे लूट आहे, लूट कशी वाटणार? सगळ्यात पहिलं प्राधान्य ह्याला, दुसरं प्राधान्य ह्याला, मग जनसामान्य लोकांमध्ये वाटून टाकणार, आणि मग राहिलेलं जे कुठं वापरणार आपण? यज्ञ, देवासाठी. आलं तुम्हाला लक्षात?
कळतंय? यज्ञमध्ये काय काय देणार? घी, तूप, धान्य, ॲनिमल्स. शांती 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 म्हणजे काय? आता ती शांती झाली. आलं तुम्हाला लक्षात? राईट. पॉलिटिकल स्ट्रक्चर बघा. राजा, पहिले राजा कसा, ऋग्वेदच्या काळातला राजा कसा होता बघा. सगळे आपण काय नातेवाईक आहेत. बरोबर आहे. आता बघा तुम्हाला मी गंमत सांगतो, लय महत्वाची गंमत सांगतो. योग करल तो लय पुढे जाणार, जो नाही करणार, मी जे सांगणार, ज्याने अंमलबजावणी केली तो जिंकणार. अंमलबजावणी करणं सोपं नाही. पण युट्यूब माहिती आहे का तुला? युट्यूब तुझ्यापर्यंत पोहोचलं का? आविष्कार युट्यूब म्हणून पोहोचलं तुझ्याकडं. त्याचा आता सदुपयोग करायचा. काय बघायचं आजपासून? राईट. भारत एक खोज. फुकट आहे, फुकट. बरोबर आहे. भारत एक खोज म्हणून एक काय फुकट आपल्याला युट्यूब वरती त्यांनी बनवलेलं. भारत एक खोज याचं इंग्लिश ट्रान्सलेशन काय असणार? डिस्कवरी ऑफ इंडिया. कोणी लिहिलेलं आहे डिस्कवरी ऑफ इंडिया? पंडित नेहरू यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. पण त्यांनी जे पुस्तक लिहिले त्यामध्ये जे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत त्यामध्ये आलं तुम्हाला, त्या चॅप्टरवरती ह्यांनी काय बनवलेली? डॉक्युमेंटरी बनवलेली. म्हणजे तुम्हाला हरप्पा काळ बघायचा असेल तर भारत एक खोज बघितला तुम्ही, तुम्हाला हरप्पा काळ कळून जाणार. म्हणजे आपण जे क्लासमध्ये डिस्कस करतोय त्याचं दृश्य तुम्हाला बघायचं असेल ते बघा. म्हणजे इकडे जो जो चॅप्टर होतोय, आता तुम्ही आज उद्यामध्ये काय चॅप्टर बघून कुठले कुठले एपिसोड बघितले पाहिजे, पहिले 3-4 एपिसोड बघून घ्या. तेव्हा तुम्हाला हरप्पा काळ कळून जाईल, तेव्हा तुम्हाला ऋग्वेद कळून जाईल. त्यांनी पूर्ण डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये हे जे आता आपण चॅप्टर होत तीच क्रम लावलेला आहे, शिवाजी महाराज आणि ब्रिटिशांपर्यंत. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे तुमचा अभ्यास कसा होऊन झाला? 100% पक्का. क्लिअर आहे का? अरे कळतंय का? समजतंय का? 100%. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही आहात का? जिवंत आहात का? का तिकडे आला प्रलय आला? प्रलय आला सुद्धा आपण थांबू मग. क्लिअर आहे? येस. राईट. महत्वाचं आहे हे बघा. तेव्हा काही राजधानी नव्हत्या कारण की आपण फिरत होतो. नो पॅलेसेस, राजवाडे नाहीत. नो स्टँडिंग आर्मी. का? स्टँडिंग आर्मी करण्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला? कर. कर यांच्याकडे कोणाकडे कर गोळा केला जातोय का? नाही. स्टँडिंग आर्मी म्हणजे प्रोफेशनल आर्मी पाहिजे, जी फक्त आर्मीच काम करते. हे सगळे कसे आहेत? शेती बी करतायत थोडी थोडी, पशुपालन करतायत, आणि कुठली टोळी आली त्याच्यावरती आक्रमण करायचंय, किंवा कोणी आक्रमण केलं किंवा म्हणलं आक्रमण, की जे हातात भेटलं घेऊन. बरोबर आहे. घोडा भेटला, हत्ती भेटला, माणूस भेटला, त्याच्यावरती बसून अटॅक. म्हणजे प्रोफेशनल आर्मी आहे का? नाही. प्रोफेशनल आर्मी नाही, त्याला काय म्हटलं जातं? मिलिशिया. इंग्लिशमध्ये कुठला टर्म वापरला जातो? मिलिशिया. मिलिशिया. लोकल लोकांना ट्रेनिंग दिलेली. बरोबर. बघा टॅक्सेस आहेत का? नाही. बरोबर. हे बघा, हे लय महत्वाचं आहे. तुम्हाला ते भारत एक खोज मध्ये दिसेल, वारसा हक्क पद मिळालेले नाहीत. म्हणजे अजूनपर्यंत वारसा हक्क झाला नाही. राजा का बेटा राजा नाही बनेगा, म्हणून मी तुम्हाला सांगितलं व्यवसायाप्रमाणे पहिलं वर्गीकरण दिसणार, पुढं राजा का बेटा राजा बने. कळतंय तुम्हाला? राईट. हे बघा. प्रशासन कसं होतं? सभा आणि समितीला महत्व होतं. सभा आणि समितीला खूप जास्ती महत्व होतं. लोक एकत्र यायची आणि निर्णय घ्यायचे. राजावरती फक्त निर्णय नसायचा. कशाला महत्व आहे? सभा आणि समिती. राईट. सो लीडर्स वेर चूजन. इथं तुम्हाला दिसणार भारत एक खोजमध्ये की एक राजा मरतो, त्या राजाच्या मुलाला राजा बनायचं असतं, पण ते भेटतात, म्हणतात नाही हा याच्यापेक्षा जास्ती हा कार्यक्षम आहे, हा जास्ती कौशल्य आहे याच्याकडे, ह्याला बनवतात. मग त्यावेळेस सभा समितीला महत्व होतं. पुढे काय होणार? सभा समितीचे महत्व कमी होणार, कारण की घराणेशाही वाढणार. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? राईट. सो हे बघा, लीडर कशावर चूज केला जायचा? कौशल्य, स्किल. जिथे लोक युद्ध आणि शांततेवरती चर्चा करायची. बघा मी तुम्हाला सांगितलं, जन ला काय नाव आहे? त्याच पुढं रूपांतर कशामध्ये झालं? वैश्य. अरे कळतंय का? गंमत वाटते का तुम्हाला? जन, जन. राईट. द वर्ड वैश्य. हे बघा, पुरु, पुरु. पुरु कसे म्हणले तुम्हाला सांगितलं होतं. सॉरी, पुरु आणि हे एकत्र आले ना, भरत, आणि काय म्हणले? कुरु. पण वेगवेगळे जन होते. पुरुजन, भारतजन. त्या काळामध्ये अजून कोण जन होतं?
यदुजन. यदुवंशी कोण आहे? कृष्ण. आलं तुम्हाला लक्षात? बघा आत्ता तुझं नाव काय बाळा? साहिल. तुझी ओळख करून दे. आला विषय. मी साहिल, मी कुठं आलोय. दुसरा शब्द ओळ, त्यांनी काय सांगितली? म्हणजे तुझ्या ओळखीमध्ये कशाचं महत्व आहे आज? तुझ्या गावाचं. आता यांना गाव आहे का? काल कोल्हापूरला होते, आज पुण्याला होते, उद्या सोलापूरला असतील. हे काय करतायत? स्थलांतर आहे. दे आर मायग्रेटिंग. म्हणून ह्यांच्यासाठी यांच्या ओळखीचं सगळ्यात महत्वाचं जो निकष असणार आहे तो कुठला असणार आहे? मी कुठल्या टोळीमधनं आहे, मी साहिल या टोळीचा आहे, अशी तुम्ही ते ओळख देणार तुमची. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणजे इथं काय लोक स्वतःची ओळख कुळ किंवा टोळीवरनं सांगत होते, राज्यावरनं नाही. कारण की राज्य नव्हतंच. गमत कळली का तुम्हाला? येस ऑर नो? राईट. इथं बघा काय झालं. आर्य झाले. आर्य कोण? आर्य कशावरनं ठरवणार आपण? भाषा, एथनिसिटी. बरोबर आहे का नाही? आपण कलर बोलणार का? कलर वगैरे बोललो, फिजिकल बोललो की काय होणार? रेस. रेस हा कन्सेप्ट कसा आहे आता? डिक्लेअर म्हणजे तो कॉन्ट्रोवर्शियल विषय, त्याला आपल्याला लांब ठेवा. म्हणून आपण काय म्हणतो, ज्यांचे कसे होते संस्कृती सेम होते, जे काय करायचे यज्ञ वगैरे करायचे, ज्यांनी मंत्र लिहिले, लिहिलेपेक्षा आपण काय म्हणणार, कंपोज केले. आलं तुम्हाला लक्षात? आणि दस्यू म्हणजे कोण? वेगळी भाषा होती त्यांची. आर यू अंडरस्टँडिंग? आज आज दस्यूचा अर्थ काय झालेला आहे? दस्यूचा अर्थ काय झालेला आहे? क्लिअर आहे का? कळतंय का? समजतंय का? राईट. असा हा विषय. राईट. आज काय झालंय, दासी म्हणजे स्लेव झालेला विषय. त्या काळामध्ये दस्यू म्हणजे कोण होता? जो असा होता. राईट. स्लेव्स यांना कशी वागणूक होती? प्रॉपर्टी. त्यांना कुठं कॅप्चर केलं जायचं? वॉर. आणि त्यांना काय केलं जायचं? त्यांच्याकडनं काम करून घेतलं जायचं. ऋग्वेद झालंय का क्लिअर आपलं? ऋग्वेद झालंय का? आता कुठं जाणार आपण? मेगालिथिक. मेगालिथिक म्हणजे कुठला टाइम पिरियड आहे? 1000 ते कधीपर्यंत आहे मेगालिथिक? ताई आपण इंडेक्सचा अभ्यास नाही केला. 200, 1000 ते 200. 200 नंतर कुठला पिरियड आहे? 200 ते 300 नाही ना ताई. 200 BC ते 300 AD कुठला पिरियड आहे? असं काय म्हणताय? तुमचं इंडेक्स पाठ असलं पाहिजे. पोस्ट मॉडर्न पिरियड म्हणजे मेगालिथिक नंतर साऊथ इंडियामध्ये काय येणार? डायरेक्टली पोस्ट मॉडर्न. पोस्ट मॉडर्न पिरियड मध्ये साऊथ इंडियामध्ये काय बघितलं होतं आपण? संगम पिरियड. बरोबर आहे का नाही? म्हणजे इंडेक्स पाठ करा. तुम्ही इंडेक्स अजून पाठ केलं नाही, माझ्या लेक्चर बसून काय करणार? आलं तुम्हाला लक्षात? मेहनत घ्या, मेहनतीला सगळे कमी पडतात. क्लिअर आहे का? राईट. तर मेगालिथिक, मेगा म्हणजे काय? लिथिक म्हणजे काय? स्टोन. कशासाठी? बघा एवढे मोठे मोठे दगड कशासाठी वापरलेले आहेत त्यांनी? राईट. दगड थडगी. राईट. दर्शनासाठी वापरले जात होते. राईट. प्रॅक्टिस 3000 इयर्स अगो. कुठं कुठं आहे? डेक्कन, साऊथ इंडिया. पण थोड्या थोड्या भागात कधी कधी आपल्याला कुठं सापडतं. पण आपण प्रामुख्याने कुठला अभ्यास करतोय? फक्त महापाषाण, महापाषाणांची गोष्ट. बरोबर आहे का नाही? राईट. बघा बरियल्स म्हणजे काय शब्द वापरलाय मराठीमध्ये त्याला? थडग्यांचा प्रकार. आता वेगवेगळे प्रकार आहेत बघा. कोणी डायरेक्टली असं बनवलं, आतमध्ये रूम बनवले खाली अंडरग्राऊंड तिथं दफन करण्यासाठी. कोणी असं बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक बनवलेलं आहे मोनोलिथ, एकच दगड लावलाय वरती. मी बघितले ना हे साऊथ इंडियाला, मी गेलो होतो केरळला तेव्हा बघितले ते अक्षरशः तसे असेच आहेत. आलं तुम्हाला लक्षात? राईट. ते बघा अंडरग्राऊंड सिस्ट म्हणजे रूमच बनवलेले आहेत. राईट. हे असं आहे, हे असं आहे. बघा थडगीमध्ये काय काय सापडलं. आता इथं बघा कुठली पॉटरी आहे? लिहा. काळी आणि तांबडी मातीची भांडी. सापडले का हे? राईट. अजून काय सापडलं असणार तिकडं? लोखंडी अवजारे. वैदिक काळमध्ये लोखंड आहे का? अर्ली वैदिक काळमध्ये नाही.
क्लिअर आहे का? राईट. काय सापडणार आहे आपल्याला? घोड्यांचा सांगडा, दागिने, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सापडलेल्या आहेत आपल्याला. क्लिअर? बघा, हे सगळं काय दर्शवतंय? मृत्यूनंतरच्या जीवनावरती विश्वास आहे का? लाईफ आफ्टर डेथ. कारण की मृत्यूंना अवजारे, अवजारे म्हणजे टूल्स, अन्न, फूड आणि घोड्यांसोबत पुरले जात होते. तर घोड्यांचं दिसतं तुम्हाला? भारतात घोडे कोणी घेऊन आलं? आर्यन्स. आलं का तुम्हाला लक्षात? अजून एक भारतामध्ये काय आणलं त्यांनी? आर्यन्सनी घोडे आणले, पण घोड्यांवर काय होतं? रथ. तर रथ चालवण्यासाठी कुठले व्हील आणले त्यांनी? लिहा, स्पोक्ड व्हील. म्हणजे व्हील होता का भारतात? होता, पण स्पोक व्हील कोणी आणला? आर्यन्स. हरप्पा काळामध्ये कसा व्हील होता? सॉलिड व्हील म्हणतात त्याला, असा, स्पोक नाही त्याला. तसं व्हील ब्रेक मारणं अवघड आहे का नाही? कारण की व्हील कसा असणार आहे? हेवी असणार आहे. तो पूर्ण दगडाने व्हील बनवला असेल तर हेवी असणार. व्हील फिरायला लागले स्लोप वरती, त्याला ब्रेकच नाही लागला. आलं लक्षात? म्हणून नवीन टेक्नॉलॉजी कोणी आणली? आर्यन्स. कुठले दोन गोष्टी नवीन आणलेत त्यांनी? हॉर्स. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? आणि हे घोडे तुम्हाला कुठे दिसतात? मेगालिथिक मध्ये दिसतात. आता बघा, ह्यांचं जेव्हा तुम्ही अभ्यास करता, सामाजिक विषमता दिसते. कोण कोण बघा कसं पुरलेलं आहे, सोना चांदी दिसते त्याच्यामध्ये. आणि कोण बिचारा आपला गरीब माणूस मटके घेऊन वरती गेलेलं आहे. म्हणजे सामाजिक विषमता दिसते. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे सामाजिक विषमता कधी राहणार? जेव्हा तुम्ही आदिवासी समाजाकडनं स्थिरताकडे जाणार, तेव्हा तुमच्याकडे सामाजिक काय राहणार? विषमता. जर सगळेच आदिवासी लोक आहेत, आपली टोळी आहे, हंटर गॅदरर्स आहेत आपण, आपल्यामध्ये विषमता असणार का? नसणार का? आपली पूर्ण टोळी आहे, आपण काय करतोय? शिकार करतोय, खातोय, काय खासगी प्रॉपर्टीज नाही, मालमत्ताच नाही. कळतंय का? समजतंय का? अरे येस ऑर नो? राईट. हा विषय आहे. राईट. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं इनामगाव. इनामगाव इज एक्झाम्पल ऑफ, यू कॅन से, चाल्कोलिथिक. बट त्याला कुठं यांनी अभ्यास घेतलेला आहे याचा? इनामगावचा अभ्यास यांनी मेगालिथिक मध्ये पण घेतलेला आहे. कारण की तिथे पण काय सापडले? थडगे सापडलेत तुम्हाला, बरियल सापडलेत तिकडे. पण मेजरली इनामगाव कुठला एक्झाम्पल आहे? CIS बघितलं होतं ना आपण, चाल्कोलिथिक मधला एक्झाम्पल आहे इनामगाव. राईट. इनामगाव मध्ये तुम्हाला काय दिसते बघा? घोड नदी, ट्रिब्युटरी ऑफ भीमा. पुण्यात आहे ना इनामगाव. CIS बघितलं, चांदोली, इनामगाव आणि सोनगाव. कुठे आहे ते? पुण्यात. घोड नदी कुठे आहे? घोडेगाव, घोड नदी, भीमा, पुणे जिल्ह्यात आहे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. एरिया, हा टाइम पिरियड बघा, चाल्कोलिथिकचा टाइम पिरियड आहे. बघा इथं कसं दाखवलं तुम्हाला एक जण. इकडचे खासियत बघा, इनामगाव आणि चाल्कोलिथिक मधला खासियत काय होती बघा? काय असायचं? राईट, की तुम्ही मॅन बरीड इन द कोर्टयार्ड ऑफ द सेटलमेंट ऑफ द लार्जेस्ट हाऊस. म्हणजे कसं होतं? खूप मोठं ते गाव होतं आणि गावाच्या मध्यभागी सगळ्यात मोठं घर होतं. आणि त्या घराच्या अंगण जे असतं, त्या अंगणाच्या खालीच माणसाला दफन केलेलं आहे. बहुधा हा तिकडचा मुख्य वगैरे असेल, किंवा विषय दृश्यमचा झालेला आहे. आलं का लक्षात? बरोबर आहे. पण दृश्यम नसावा विषय, कारण की हा बघा ना, ह्याला कसं केलंय? क्रॉस लेग, म्हणजे असं त्याला झोपवलेलं आहे तिथे. कोणतरी मोठा माणूस असेल, त्याला सगळं रीतिरिवाज करून तिथं त्याला गाडलेलं, घराच्या खालीच. बरोबर आहे का नाही? जिंदगी के बाद भी और जिंदगी के साथ भी. म्हणजे गेल्यानंतर बी आपल्याबरोबर झोपणार हा रोज. आलं का लक्षात? क्लिअर? राईट. मांडी घालून बसलेला आहे बघा, मांडी घालून बसलेली स्थितीमध्ये त्याला दफनवलेलं आहे. या सगळ्या दफनांवर जे दफनवलेलं आहे त्यावरनं काय दिसतं? शेती बघा कशी, गहू, बार्ली, तांदूळ, डाळी सगळं दिसतं तुम्हाला. क्लिअर? राईट. असं तुम्हाला दिसतंय बघा. क्लिअर? आपण जेव्हा दफन काही केलेला अभ्यास करतो, आपल्याला कशावरनं कळतं? हा हा पेल्विक बोन आहे ना आपला, पेल्विक बोन. पेल्विक बोन जर मोठा असला, कोणाला मोठा असणार? स्त्रींना का पुरुषांना? स्त्रींना. कारण की त्यांना काय करायचंय? त्यांना बर्थ द्यायचंय. सो देअर पेल्विस हॅज टू बी बिगर. कारण की त्यामधून एक पूर्ण बॉडी बाहेर येणार आहे. त्यावरून तुम्हाला कळतं की स्त्री आहे का, बाई आहे का, पुरुष आहे. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे हे दफन करण्याचा अभ्यास आहे. राईट. त्या काळामध्ये कोण आहे? चरक. चरकनी काय केलेलं आहे? 360 बोन्स त्यांनी काउंट केलेले आहेत. त्यावेळेसचा अभ्यास बघा. बघा, ऋग्वेद हे दिसते तुम्हाला बघा, लिटररी आहे. लिहिलं गेलंय का? नाही.
बरोबर. कॉपर आहे, ब्रॉन्झ आहे, हॉर्स आहे, चॅरियट्स आहे, इंडस आणि ट्रिब्युटरीजचे एरिया आहे. मेगालिथिक कुठं आहे मेजरली? साऊथ आणि डेक्कन पर्यंत, पण मेजरली साऊथ. आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आहे का? येस आहे. रिटर्न एव्हिडन्स आहे का? नाही. म्हणजे लिटररी एव्हिडन्स आहे का? नाही. आयन आहे, हॉर्सेस आहेत, आणि काय आहे? पेनन्झुलर रिव्हर. पेनन्झुला म्हणजे हा एरिया आपला कुठला आहे? हा पेनन्झुला आहे. कळालंय का? तर बऱ्यापैकी मी तुम्हाला आज खूप डिटेलमध्ये शिकवलेल्या आहे गोष्टी. आजची जे नोट्स आहेत ते व्यवस्थित वाचा आणि मागचं बॅकलॉग क्लिअर करा. आणि कुठली वेब सिरीज चालू करणार तुम्ही बघायला? वेब सिरीज नाही म्हणता येणार त्याला, डॉक्युमेंटरी म्हणा. काय भारत एक खोज. भारत एक खोज. आलं तुम्हाला लक्षात? चला, आजचा आन्सर रायटिंग चालू करा. लिहून घ्या प्रश्न. मी आज डिस्कस केला नाही, पण उद्या डिस्कस करणार मी. भारत एक खोज लिहावर जे तिथं तुम्हाला असाइनमेंट नंबर 1 आहे. दुसरा असाइनमेंट प्रश्न आहे, घ्या. राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऋग्वेदिक सोसायटी. आणि दुसरं, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेगालिथिक सोसायटी. द कॅरेक्टरिस्टिक लिहिताना पहिलेच इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार? STS. क्लिअर आहे का? येस. ऑनलाईन स्टुडंट, शुड वी स्टॉप हिअर? प्लीज राईट एव्हरीबडी इन द चॅट बॉक्स. कळालं का तुम्हाला लेक्चर? इंटरेस्टिंग वाटलं का? राईट. चलो, सी यू टुमॉरो, सेम टाइम, सेम प्लेस. कन्सिस्टन्सी इज द नेम ऑफ द गेम. बाय बाय. थांबू? हा, प्रश्न आहे का तुम्हाला बाळा? विचार ना. हा, कुठल्या पिरियड मध्ये? हा, काय? नाही ना, तिथं नाही ना दादा. वर्ण सिस्टम आर्यन्सची आहे ना. काय बघितले? बरियल साइट्स. हा, मग काय? इनइक्वॅलिटी. मग तिथं त्याला आपण सामाजिक विषमता म्हणलेलं आहे. पण त्याला वर्ण व्यवस्था नाही म्हणता येणार, कारण की वर्ण व्यवस्था ही स्पेसिफिकली कोणासाठी वापरायची? फक्त वैदिक काळच्या लोकांसाठी वापरायची. त्यांनी त्याला वर्ण व्यवस्था म्हणलंय कारण की ते सगळे शब्द तुम्हाला वैदिक ग्रंथांमध्ये सापडतात. यांचा ग्रंथ सापडलाय का हे याला काय म्हणतात ते माहित नाही आपल्याला, कारण की यांचा अभ्यास आपण 100% कशाने केलेला आहे? फक्त आर्किओलॉजी, लिटरेचर नाही. अजून काय प्रश्न आहे का? बघा, जेवढं तुम्ही प्रश्न विचारणार तेवढी क्लॅरिटी भेटणार. काय झालं? मग वर्णव्यवस्था रिजिड होणार ना. मी तुम्हाला आता पहिले शिकवलं की आता जे पहिला जो राजन होता, राजा का बेटा राजा बना के इधर नाही इलेक्शन हुआ, ते म्हणले नाही, ह्याच्यापेक्षा ह्याचे कौशल्य जास्ती आहे. आणि पहिले कसे होते? नातेसंबंध होते, सगळे घराण्यातले लोक होते. काका मामा. शरद पवार नंतर त्यांची मुलगी बनली का? नाही. कोण बनला? पुतण्या. आलं तुम्हाला लक्षात? आता अजित पवारचा मुलगा आहे का? त्याचा पुतण्या अजित पवारचा. पुढं. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे काय हे सगळं काय दाखवतं? जेव्हा तुमच्या फॅमिलीमध्ये असतं तर काय असतं? काय असतं की जो सगळ्यात जास्त क्षमता आहे ते पुढे येतं. आलं तुम्हाला लक्षात? बरोबर आहे. मग पुढं पुढं काय होणार? रिजिड होत जाणार. वर्णव्यवस्था काय होत जाणार? रिजिड होत जाणार. पहिले कसं कलर, मग काय झालं? व्यवसायाप्रमाणे. मग पुढं रिजिड झाली म्हणजे काय झाली? अजून काय झाली? रिजिड झाली म्हणजे काय झाली? अजून बर्थ, जन्माप्रमाणे व्हायला लागली म्हणजे रिजिड झाली ना. म्हणजे लेटर वैदिक पिरियड मध्ये वर्णव्यवस्था जसं जसं आपण 600 कडे जाणार तसं अजून रिजिड होणार. आता याच्यामध्ये तुम्हाला मी अजून एक मुद्दा सांगतो. लिहा. ऋग्वेदिक मध्ये आपल्याला माहिती आहे 10th मंडल हा जुना आहे का नवीन आहे? 10th मंडल नवीन आहे, बरोबर आहे का नाही? राईट. तर या 10th मंडल म्हणजे साधारण कुठल्या कुठल्या काळातला असेल हा? साधारण या काळातला असेल. तर 10th मंडल मधलं सूक्त. सूक्त म्हणजे काय? सूक्त म्हणजे काय तुम्हाला शिकवलं होतं ना मी. मंत्र, सूक्त. सूक्त म्हणजे काय होता? चॅप्टर. मग या ह्याच्यामध्ये 10व्या मंडळामध्ये 10व्या पुस्तकामध्ये पुरुष सूक्त आहे. कुठलं सूक्त आहे? पुरुष सूक्त. हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर मध्ये पहिल्यांदा शूद्र शब्द आढळतो. हे काय दर्शवतंय की ऋग्वेदच्या शेवटच्या टाइम मध्ये आणि लेटर वेदिक पिरियडच्या स्टार्टिंगच्या टाइम मध्ये वर्णव्यवस्था काय व्हायला लागलेली आहे? रिजिड व्हायला चालू झालेली आहे. रिजिड व्हायला चालू झालेली आहे. क्लिअर आहे का? कळतंय का? समजतंय का? येस नो नो येस. क्लिअर. ठीक आहे. असं आहे. अजून बोला.
क्लिअर? दोन्ही जे 800 प्रश्न आहेत 150 शब्दामध्ये लिहायचे. ठीक आहे. डन.